शंकराचार्यांनी राम मंदिराच्या सोहळ्याला अनुपस्थित राहण्यामागे कारण सांगितलेली आहेत। त्यानंतर त्यांच्या भूमिकेवरती सोशल मीडियावरती अनेक जण टीका करू लागले। तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सुद्धा शंकराचार्यांच्या या भूमिकेवरती प्रश्न निर्माण केला। या घटनेचा सविस्तर आढावा आता घेऊयात। जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। शंकराचार्यांचं ही हिंदू धर्मात महत्त्वाचं स्थान आहे। अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला चारही शंकराचार्य उपस्थित राहणार नसल्याचं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितलं। यामागे राग किंवा द्वेषाचं कारण नसून शास्त्रांची उपेक्षा होत असल्यानं ते जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलं। मंदिराचं काम अपूर्ण असल्यानं प्राणप्रतिष्ठा करता येणार नसल्याचं शास्त्राचा दाखला देत शंकराचार्यांनी सांगितलं। मंदिर पहले पूरा हो जाने दिया जाए, अभी निर्माण कार्य वहां पर चल रहा है। वो जो कह रहे हैं वो लोग अपना करें, उनको उनकी अपनी मजबूरी है। देखिए, हमारी मजबूरी कोई नहीं है, हम धार्मिक व्यक्ति हैं। हम चाहते हैं कि विधि विधान के साथ काम हो, पूरा मंदिर बन जाए, फिर प्रतिष्ठा हो। हिंदू धर्मात चारही शंकराचार्यांचं महत्त्वाचं स्थान आहे। आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या प्रचारासाठी 4 मठांची स्थापना केली होती। या मठांवर धर्माचा प्रचार करण्याची जबाबदारी आहे। हिंदू धर्माचे 4 महत्त्वाचे मठ: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज ज्योतिर्मठ बद्रिका उत्तराखंड, गोवर्धन मठ पुरी ओडिशा शंकराचार्य निश्वलानंद सरस्वती महाराज, शंकराचार्य सदानंद महाराज शारदा मठ द्वारका गुजरात, शंकराचार्य भारती तीर्थ महाराज शृंगेरी मठ रामेश्वरम तामिळनाडू। शंकराचार्यांच्या या भूमिकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। शंकराचार्यांचं योगदान काय असा प्रश्न राणेंनी विचारला। रामाची मूर्ती तिथे जागेवर येते, आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचं समाधान आहे आम्हाला। शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं, हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं, हे रामाने दिलं। नारायण राणेंच्या या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला। शंकराचार्य आमच्या धर्माचे प्रमुख आहेत, हा फक्त त्यांचा अपमान नसून संपूर्ण हिंदूचा अपमान आहे। राणेंनी लवकरात लवकर माफी मागावी अशी मागणीही राऊतांनी केली। शंकराचार्यांना काय कळतं असं सांगणं हा फक्त शंकराचार्यांचा अपमान नसून समस्त हिंदूंच्या भावना दुखावणारं हे वक्तव्य आहे। आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं 22 जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी ही समस्त हिंदूंची भूमिका आहे। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी त्यांची शास्त्राधारित भूमिका जाहीर केली, त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकाही होती। मात्र थेट शंकराचार्यांच्या योगदानाबद्दल राणेंनी केलेल्या वक्तव्यावर भाजप काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।